हा प्रश्न पाहून तुम्हाला म्हणशील की सर व्हिडिओ बनवून काही प्रश्न टाकता का हो, असा प्रश्न पोलीस भरतीला येतो तरी का? तर मित्रा, नागपूर शहर पोलीस 2024चा पेपर पाहून त्याच्यामध्ये हा जर प्रश्न नाही दिसला तर कालपासून शिकवलं पण 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 हा प्रश्न तुला एकदम मोठा वाटत असेल, पण मी जर म्हणलं पुढच्या 30 सेकंदात तू हा प्रश्न फक्त मोजून 10 सेकंदात सोडून टाकशील तर मग मग पाय, फक्त 30 सेकंद मोजून पाय. गणितानं आपल्याला एक गोष्ट दिली ती म्हणजे काय, की जर दोन गोष्टी म्हणजे दोन संख्या दिल्या त्यांच्या वर्गातला तुला जर फरक विचारला असेल, काय दोन संख्या त्यांच्या वर्गातला जर तुला फरक विचारला आहे तर त्याचा फरक कशाच्या बरोबर असतो, त्या संख्यांची एकदा काय करायची बेरीज आणि एकदा काय करायची त्यांची वजाबाकी. काय एकदा त्या संख्यांची काय करायची बेरीज आणि एकदा त्या संख्यांची करायची वजाबाकी आणि त्यांचा करायचा गुणाकार, त्यांचा काय करायचा गुणाकार आणि त्यांचा जो गुणाकार आहे तेवढंच तू येते उत्तर. काय जसं की पायथन या दोन संख्येतला मला काय विचारलाय फरक. ठीक आहे, मग यांचा वर्गांचा फरक आता वर्ग काढत बसलो तर संध्याकाळी होणार का? मग मी काय करीन, मला माहितीये एकदा यांची बेरीज करणं आहे, ठीक आहे, आणि एकदा यांची वजाबाकी करणं आहे, म्हणजे याचं जे गुणाकार येईल तेच तर माझं उत्तर राहील. मग सर बेरीज किती आली हो? 5 4 आणि 2 6 3 आणि 3 6 गुणिला 32 मग 34 मधून 32 गेले सर 2, मग 66 ची दुप्पट किती झाली सर? तर 132. अरे बाप, सेकंदात आलं. बस हे जसं सेकंदात आलं तसं हे तू सेकंदात सोडवणार का? काय करशील, एकदा यांची बेरीज, एकदा काय करशील वजाबाकी. बस वजाबाकी किती येईल सर? 1 येईल, म्हणजे जी बेरीज झाली तेच उत्तर किती. आणि ही ज्याची कोणाला माहिती ती तुझ्या सर आली म्हणून त्यांनी हा प्रश्न टाकला. ठीक आहे मित्रा, समजला असेल तर याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा.